अक्कलकोट येथे सहकुटुंब देवदर्शनासाठी गेलेल्या राजगुरुनगर पंचक्रोशीतील प्रसिद्ध व्यापारी मोतीलाल कांतीलाल गदिया वय वर्ष 59 राहणार श्री अपार्टमेंट होलेवाडी यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला। घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून 2 चोरट्यांनी भरदिवसा तब्बल 97 तोळे सोन्याचे दागिने, मौल्यवान चांदीचे साहित्य, किमती घड्याळ आणि 9.5 लाखांची रोकड लंपास खोलेवाडी गावच्या हद्दीतील पाबळ रस्त्यालगतच्या श्री अपार्टमेंट सोसायटीमध्ये शनिवारी दुपारी 1:15च्या सुमारास चोरीची घटना। भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेने उडाली खळबळ। अवघ्या 10 मिनिटात वर्दळीच्या पाबळ रस्त्यालगत असलेल्या श्री अपार्टमेंटमधील चोरट्यांनी सोन्या चांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह रोकड लांबवली। चोरीनंतर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। घरफोडीच्या घटनेचा छडा लावणे पोलिसांपुढे मोठं आव्हान। घरफोडीच्या घटनेनंतर पोलिसांची 5 पथकं तपासासाठी रवाना। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची 2 आणि खेड पोलीस ठाण्याची 3 पथकं चोरट्यांच्या मागावर। खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांची माहिती। जिल्हा परिषदेच्या रेटवडी वाफगाव गटातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरपुडी बुद्रुक येथील भोगाडे परिवाराच्या समाजाभिमुख आणि प्रेरणादायी उपक्रमानं समाज मन भारावलं। आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या माध्यमातून प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारेंचं समाज मन घडवणारे प्रभावी व्याख्यान। प्राध्यापक वसंत हंकारेंच्या ओघवत्या विचारांनी विद्यार्थी भाऊक, पालकही गहिवरले। व्याख्यानातून समाज प्रबोधनाचा प्रभावी संवाद। आमदार बाबाजी काळे आणि रेटवडी गटात इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांची शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाढती लोकप्रियता अधोरेखित। सेल्फीसह शेक हँडसाठीही उत्स्फूर्त चढाओढ। मलगेवाडी येथील कुलदैवत श्री खंडेराया यात्रेनिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय भजनी स्पर्धेत रायगडचा श्री काळभैरवनाथ भजन मंडळ आणि सोलापूरच्या करमाळा येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळानं पटकावला प्रथम क्रमांक। निरगुडसरच्या मेंगडेवाडी येथील पीरसाहेब भजन मंडळ आणि गोसासीचे गोपाळ कृष्ण भजनी मंडळ द्वितीय क्रमांक। तृतीय क्रमांक कोरेगाव भीमा येथील स्वरसाधना भजनी मंडळ आणि गोहे येथील सालसिद्धेश्वर भजनी मंडळाला मिळाला बहुमान। यावेळी आमदार बाबाजी काळे, उद्योजक सय्यद इनामदार, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रामदास धनवटे, बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे, रोहिणी थिगळे, राजेंद्र पाचारणे, विजया शिंदे आदींची उपस्थिती। राज्यस्तरीय भजन स्पर्धेत एकूण 78 भजन मंडळांचा सहभाग। फायनलमध्ये 24 भजनी मंडळांची निवड। स्पर्धेचे परीक्षक म्हणून हरिभक्त परायण नितीन महाराज सुकरे, शरद महाराज भागवत, प्रदीप महाराज मोहिते यांनी पाहिले काम। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला रायगड किल्ल्याचा इतिहास। विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनासोबतच रायगडाचा सुवर्ण इतिहास प्रत्यक्ष अनुभवला। इयत्ता 3री-4थीच्या 120 विद्यार्थी सहभागी। शैक्षणिक सहल। विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार, राजवाडा, राणीवसा, महाराजांची सदर, समाधीस्थळ, नगारखाना, धान्य कोठारे, बाजारपेठ, होळी मैदान, मनोरे, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, जगदीश्वर मंदिर, टकमकटोक, हिरकणी बुरुज आणि अष्टप्रधानांचे वाडे यांसारख्या विविध वास्तूंना भेट देत माहिती घेतली जाणून। संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापक प्रदीप काळे, सहल प्रमुख राहुल चव्हाण, शिक्षक वर्षा काळे, निशा कांबळे, प्रतिभा भालेराव, गजानन राठोड, गीतांजली मोरजकर यांचे लाभले सहकार्य। चाकण एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ विक्रीचा धंदा तेजीत। अवैध धंद्यांमध्ये परप्रांतीयांचा मोठा सहभाग। कुरुळी येथील कडवस्तीमध्ये 1.5 किलो गांजा सापडला। विक्रीसाठी गांजा जवळ बाळगल्याचेही झाले उघड। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। शनिवारी दुपारी 2:15च्या सुमारास पोलिसांनी केली कारवाई। गोरख रस्तुमराव गारखेडे वय वर्ष 33 याला बेड्या। गोरख याला गांजा पुरवणाऱ्या कमल आझम गोपाल नहार याच्यावर दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।